अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण सध्या वामनराज प्रकाशनचे परमपूज्य सौ शकुंतलाचे आपले लिखित सोन्याचा दिवस आज अमृत पाहिला हे पुस्तक वाचनात घेतले आहे. काल आपण पाहिलं की चित्रगुप्ताचा न्याय पाहिला. आज दंभाने पुण्य नष्ट. बघा, एवढीची गोष्ट जरी झाली तरी सगळे पुण्य खचाखच जाते. तर मग आपले किती जात असेल. आपण तर सगळीकडे डिंगा आखत हिंडतो की आम्ही असे, आम्ही तसे, आम्ही साधक, आम्ही अमुक. मुळात नसेना का नाही, पण सगळीकडे सांगत हिंडतो आपण. अहो, एवढासा अभिमान देखील सगळेच्या सगळे पुण्य जायला पुरेसा असतो. त्या काळात 60 वेळेला मक्केची यात्रा म्हणजे काही सोपे नव्हते, किंवा जन्मभर सतत रोज 5 वेळेला डोके टेकवून नमाज पडणे ही गोष्ट देखील सोपी नव्हती. पण कधी कधी जो अभिमान दंभ असा नाश करतो. श्री संत तुकाराम महाराज म्हणूनच सांगतात की दंभे करू भक्ती सोंग जाऊ धना, अंतरी भावना वेगळ्या, चित्ताचा तू साक्षी तुझा कळे सर्व, किती करू गर्व असा पुढे. आम्हीच दंभ बाळगून भक्तीचे सोंग लोकांना दाखवतो. वरवर भक्तीचा भाव दाखवला तरी अंतरंगी मात्र वेगळ्याच भावना असतात. हे देवा, तू तर माझ्या चित्ताचा साक्षी आहेस. तुला तर सर्व काही कळते. त्यामुळे मी तरी किती गर्वाने अभिमानाने तुझ्यापुढे वागावे. पण तरीही दंभ अभिमानापोटी असेच वागणे घडते. साधकांना सूचना म्हणून आपण नाम घेतो हे दंभाने कोणाला सांगू नये. त्या योगे आजपर्यंत जे नाम घेतले त्याचे सगळे पुण्य वाया जाते. आधीच आपले नाम होणार किती वेळा, आणि त्यातून कोणाला काही सांगितले की गेले सगळे. आपल्या हाती काहीच राहत नाही. बरे तर बरे ती शक्ती सांभाळते आहे म्हणून, नाहीतर अवघड होते. श्री संत तुकाराम, श्री संत एकनाथ महाराजांनी तर यासाठी साधकांना स्पष्ट सूचना दिलेली आहे. भक्तेने धरावा अभिमान, नापेक्षाचा मान सन्मान, न करावे दांभिक भजन, अभिलाष जाण धरावा. साधकाने भक्ताने अभिमान धरू नये, मान सन्मानाची इच्छा धरू नये, दांभिक नामजप भजन कधी करू नये, आणि कोणत्याही विषयाचा अभिलाष बाळगू नये. हे आपण कटाक्षाने आचरणात आणले पाहिजे. जाबाल दर्शन उपनिषदामध्ये या नामाचे किंवा नाम कसे घ्यावे याचे प्रकार सांगितले आहेत. ते प्रकार असे आहेत. नामाचे प्रकार: वाचिकोपाशुरुच्चैश्च द्विविध परिकीर्तितः, मानसो मनन ध्यान भेदा द्वे विद्यया यमाकृता. जप हा वाचिक आणि मानसिक असा 2 प्रकारचा सांगितला आहे. वाचिक जपही हळू आणि मोठ्याने असा 2 प्रकारे सांगितला आहे. मानस जप, चिंतन आणि ध्यान असा 2 प्रकारचा आहे. पहिला प्रकार हा वाचिक प्रकार, म्हणजे मुखाने नाम घ्यायचे, वैखरी जप करायचा. घरात जर एकटेच असाल तर मोठ्याने नाम घ्यायला हरकत नाही, पण शेजारच्याला कटकट होईपर्यंत मोठ्याने नाम घ्यायचे नाही. हे वैखरीचे पथ्य आहे. वाचिक जपाचा दुसरा प्रकार आहे उपांशु जप. उपांशु म्हणजे नाम तोंडात पुटपुटायचे. म्हणजे एखाद्या वेळी शेजारची बाई म्हणेल, काय म्हणते आहेस तू? काही नाही, मी तर पुटपुटणे ऐकले, हे असेच काहीतरी आठवले म्हणून म्हणत होते, असे म्हणावे. यालाच उपांशु जप असे म्हणतात. नामाचा आणखी एक प्रकार म्हणजे मानस जप. उच्चार न करता मनातच नाम घेणे, नामाचे चिंतन करणे. मानस जप हा मनातल्या मनानेच करायचा असतो. या मानस जपाचा श्रेष्ठ भाग आहे ध्यान.
त्यात कसलाच आवाज करायचा नाही. तुम्ही नाम घेत आहात हे समजता कामा नये आणि शब्दही उच्चारला जाता कामा नये, जीभ हलता कामा नये. पण तरी देखील नाम सुरू राहिले पाहिजे. नामातील रूपाचे ध्यान करून त्याच्याशी तदाकारता साधता आली पाहिजे. असे मानस जपातील ध्यान शास्त्राने सांगितले आहे. मीराबाईंचे उत्तर. ज्यावेळी श्री संत मीराबाईंना राण्याने सांगितले की काही झाले तरी तुम्हाला आमच्या राजघराण्यातल्या सगळ्या गोष्टी पत्कराव्या लागतील आणि रिवाजाप्रमाणे जसे राहायचे असते तसेच राहावे लागेल, त्यावेळी त्या म्हणाल्या की श्री भगवंत आम्हाला जसे ठेवतील तशा आम्ही राहू. तुमच्या सांगण्यावर किंवा तुमच्या ठेवण्यावर ते काही अवलंबून नाही. त्यावर राण्याने विचारले, असे कसे? व्यवहार म्हणून का होईना तुम्ही विवाह केला आहे ना आमच्याशी? ते ऐकून मीराबाई म्हणाल्या, जरूर केला आहे. म्हणून या देहाचे काहीही करा, तो देह तुमचा आहे. पण आमच्या आतमध्ये काय आहे ते तुम्हाला कधीच कळणार नाही आणि आम्ही ते कळू देणार नाही. तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही आतमध्ये बदल करणार नाही. आतले राज्य हे आमचे आहे. त्यांनी असे म्हटल्यावर राण्याचा प्रचंड वैचारिक गोंधळ झाला. म्हणून त्याने परत काही त्यांच्याशी या विषयावर वाद घातला नाही. त्याला वाटायचे की या काय म्हणतात कुणास ठाऊक. मानस जपाचे 2 प्रकार. असा जो मानस जप असतो त्या मानस जपाचे 2 प्रकार होतात. एक म्हणजे चिंतन आणि दुसरे म्हणजे ध्यान. जसे जसे मनात नाम घेत जाऊ तसे तसे आपले नामाविषयी चिंतन वाढत जाते. सुरुवातीला सवय नसते, पण नंतर जेव्हा सवय होते तेव्हा कधीतरी नाम स्फुरले तरी आपल्यालाच वाटते की अरे, हे मी कोणाचे नाम घेते आहे, काय घेते आहे, यातून मला काय मिळणार आहे, असे चिंतन आधी सुरू होते. मग पुढे त्यातूनच भगवत स्वरूपाचे चिंतनही सुरू होते. त्यानंतर त्यांच्या रूपाचे चिंतन सुरू होते. त्याच रूपाशी तदाकारता तद्रूपता येऊ लागली की ध्यान व्हायला लागले असे म्हणता येईल. ध्यान व्हायला लागले की मग चिंतन होईलच असे नाही, नामस्मरण होईलच असे नाही. त्यावेळी फक्त त्यांचे स्वरूप आठवावे आणि आनंद घ्यावा असेच वाटत असते. ध्यान ही नामाची शेवटची येणारी पायरी आहे. नाम हे त्याच्या पलीकडे जात नाही. गोपाळाचे ध्यान असा जप मनात होतो आणि रूपही दिसते. म्हणून माऊली सांगतात की नाम आठविता रूपी प्रगटपही झाला. श्री संत गुलाबराव महाराजही म्हणतात की नामे श्रीहरीचा होय आविर्भाव, हरिभक्त ठाव हेची ध्यान. श्री माऊली अभंगाच्या पुढच्या चरणात म्हणतात की गोपाळा रे तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्त्रयं जीवना. आता गोपाळ म्हणजे कोण? तर गो म्हणजे इंद्रिय आणि या इंद्रियांचा सांभाळ करणारा तो गोपाळ, इंद्रियांचे पालन करणारा तो गोपाळ. अशा गोपाळाचे इंद्रिय पालन करणाऱ्याचे मला ध्यान लागो. माझ्या मनामध्ये सतत त्यांचाच विचार येऊ. मला सतत असेच वाटो की मला फक्त त्यांचे ध्यान करायचे आहे. पण समजा मी हे जरी विसरलो तरी देवा तुम्ही मला असे विसरू देऊ नका. हे माझे मन अत्यंत ओढाळ आहे. या माझ्या चंचल मनाला तुमचे ध्यान, तुमचा ध्यास सतत लागू दे. जयदेवांची कथा. गीत गोविंदकार कवी जयदेव यांची एक सुंदर गोष्ट मला आठवते. ते श्री भगवंतांच्या लीलांचा काव्यमय रचना करत होते. त्यांचेही एक वैशिष्ट्य होते. लीलांचे चिंतन करीत ते श्री भगवंताशी एवढे एकरूप होते की एकरूप झाल्यामुळे त्यांना समोर ती लीला प्रत्यक्षच दिसत असे व मगच त्याप्रमाणे ते काव्य लिहित असत. असा त्यांचा मोठा अंतरंग म्हणजे अधिकार होता. एकदा असे झाले की ते श्री भगवंतांची एक लीला लिहित होते. संबंध रचना पूर्ण होत आली होती आणि तेवढ्यात श्री भगवंत श्री राधाजींना म्हणाले की तुम्ही तुमचे पाय आमच्या डोक्यावर ठेवा आणि यांची लेखणी तिथेच थांबली. देव असे कसे म्हणतील
आणि मग त्यांना असे वाटायला लागले की यावर श्री राधाजी काय करतील, त्या खरेच त्यांच्या डोक्यावर पाय ठेवतील का. त्यांना पुढचे सगळे चित्रही दिसत होते. त्यांनी असे बघितले की श्री राधाजी म्हणाल्या, काहीच हरकत नाही, पण आमची एक अट आहे. त्यावर श्री भगवंत म्हणाले, आम्हाला मान्य आहे. काय अट आहे तुमची. श्री राधाजी म्हणाल्या, पहिल्यांदा तुम्ही तुमचे पाय माझ्या हृदयात ठेवा. तुमचे पाय माझ्या हृदयात ठेवले की मी कृष्णमय होईल, आणि मी कृष्णमय झाल्यानंतर माझ्या डोक्यावर तुमचे पाय की तुमच्या डोक्यावर माझे पाय, हा प्रश्न शिल्लक उरणार नाही. ते ऐकून बघून जयदेवींना इतके भरून आले की त्यांना पुढचे काही लिहिताच येईना, पुढचे लिहायला सुचेना. तशाच मानसिक स्थितीत ते उठले आणि नदीवर आंघोळीला गेले. जाताना त्यांनी बायकोला सांगितले की आम्ही स्नान करून येतो, तू स्वयंपाक करून ठेव, आलो की जेऊ. श्री भगवंतांची लीला. हे स्नानाला गेले आणि 2च मिनिटात परत आले. ते बघून त्यांची बायको आश्चर्याने म्हणाली, हे काय, एवढ्या लवकर परत कसे आलात. त्यावर ते म्हणाले, नाही, आमचे स्नान झाले, आम्हाला काही नवीन श्लोक सुचले म्हणून आम्ही घाईने परत आलो. मग त्यांनी बसून शांतपणे पुढचे सारे श्लोक लिहिले. त्या संबंध रचनेचा शेवट केला आणि नंतर बायकोला म्हणाले, आम्हाला जेवायला वाढा. मग ते मोठ्या आनंदाने जेवले आणि म्हणाले, आता आम्ही जरा पडतो. असे म्हणून ते आज जाऊन पलंगावर पोहोचले. तेवढ्यात पुन्हा नदीवरून जयदेवजी परत आले. तोपर्यंत त्यांचे जेवण झाले म्हणून त्यांच्या पत्नी जेवायला बसल्या होत्या. 2 घास पोटात गेलेले होते. तोवर ते आत आले आणि त्यांना इतके आश्चर्य वाटले की आज आम्ही जेवायच्या आधी या कशा जेवल्या. तोपर्यंत असे कधीच झालेले नव्हते. त्यांची बायको देखील त्यांना परत बघून आश्चर्याने म्हणाली, आपण तर जेवून कधीच आत जाऊन झोपला होता. त्यावर नवलाने ते म्हणाले, अगं, मी तर आत्ताच तुझ्यासमोर स्नान करून आलो आहे. असे म्हटल्यावर मग आत दुसरेच कोणीतरी असावे हे लक्षात येऊन दोघेही आतल्या खोलीत धावत गेले तर तेथे कोणीच नव्हते. त्यांची बायको नंतर आठवून म्हणाली, अहो, मगाशी तुम्हीच म्हणालात ना की श्लोक सुचले म्हणून मी लिहितो आहे. तुम्ही श्लोक लिहिले, भोजन केले आणि मग झोपलात. त्यावर ते म्हणाले, अगं, तो मी नव्हतो, ते तर साक्षात श्री भगवंत होते. आणि असे म्हणतात ते आमची रडू लागले. देव नकळत येतात. श्री भगवंतांशी जर एवढी तदाकारता झालेली असेल तर ते कसेही प्रगट होतात. कुठल्या रूपात प्रगट होतील हे माहीत नाही, पण नक्कीच होतात. म्हणूनच माऊली सांगतात की गोपाळ रे तुझे ध्यान लागो मला. असे श्री संत एकनाथ महाराजांचे झाले होते. श्रीखंड्या कोण आहे हे त्यांना माहीत नव्हते, पण तो श्रीखंड्या तर सगळ्या घरभर वावरत होता. तो घरातच कायमचा राहावा असंही त्यांना वाटत होते. देव पण इतके हुशार की त्यांनी त्या वास्तव्याच्या दरम्यान या ना त्या कारणांनी घरातून सगळ्यांना बाहेर काढले होते. फक्त हे दोघे आणि स्वतः श्री भगवंत असे तिघेच घरात राहत होते. श्री संत एकनाथ महाराजांना हे माहीत नव्हते, पण जेव्हा कळले तेव्हा त्यांना काय वाटले असेल की अरे, इतके दिवस देव माझ्याजवळ राहिले आणि मला कळले देखील नाही. श्री भगवंत असे कुठल्याही रूपाने येतात म्हणून दारात आलेल्या समोर भेटलेल्या कुठल्याही माणसांचा कधीही अपमान करू नये, त्यांच्याशी वेळेवाकडे वागू नये. जमले तर त्याचा आदर सत्कारच करावा, पण त्याचा राग धरू नये. माहीत नाही, त्या रूपाने कदाचित देवही असतील, कोणाला माहीत. आणि तसे जर असेल तर त्यांचा अपमान करून त्यांना परत पाठवायचे का? मुळीच नाही. म्हणून आलेल्या अतिथीचे देवांप्रमाणे स्वागत करावे असे आपल्याला सांगितले जाते. मनाला ध्यान लागावे. घरातल्या माणसांचाही असाच आदर सन्मान ठेवला पाहिजे, कारण तेही देवस्वरूपच असतात. माहीत नाही, कदाचित त्यांच्या रूपातही देव वावरत असतील आणि आपण जर का त्यांच्याशी वेडेवाकडे वागलो तर मग देवांशीच वेडेवाकडे वागल्यासारखे होईल. त्यामुळे असे करू नये. गोपाळ रे
तुझे ध्यान लागो मना, आणून विसंबे हरी जगत्र जीवना. मी आता कशावरही कोणावरही अवलंबून नाही हे देवा. आता मी फक्त तुमच्यावरच विसंबून आहे असे माऊली म्हणतात. आणून विसंबे, अन्य कोणावरही विसंबणे मला शक्य नाही. मला फक्त तुम्हीच हवे आहात आणि तुमच्या पायाशीच मला यायचे आहे. म्हणून गोपाळ अरे तुझे ध्यान लागो मना. हे ध्यान तरी कसे लागावे याविषयी श्री संत तुकाराम महाराज फारच भारीचे सांगतात. ते म्हणतात की